आता पुण्यामधूनच एक धक्कादायक बातमी आहे। या काळामध्ये माणुसकी जिवंत आहे का असा प्रश्न निर्माण व्हावा असा गंभीर प्रकार पुण्यामध्ये घडलाय। पुण्यामध्ये 16 वयोवृद्ध रुग्णांना वृद्धाश्रमाच्या नावाखाली अक्षरशः उघड्यावर ठेवण्यात आलंय। उपचारांसाठी ससून जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या या ज्येष्ठ नागरिकांना परत नेण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आलेच नाहीत। अशा रुग्णांना विविध वृद्धाश्रमांमध्ये पाठवलं जातं। असेच काही वृद्ध ससून रुग्णालयानं दादासाहेब गायकवाड नावाची व्यक्ती चालवत असलेल्या वृद्धाश्रमाकडे सोपवले। ही संस्था धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असून फुरसुंगी भागामध्ये त्यांचा वृद्धाश्रम असल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र आता सरकारनं वृद्धाश्रमासाठी मोफत जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करत दादासाहेब गायकवाड या वृद्धांना अक्षरशः उघड्यावर घेऊन आलाय। पुण्यामधल्या भारत फोर्ज कंपनी समोर कडाक्याच्या थंडीमध्ये हे वृद्ध बेवारसपणे उघड्यावर राहत आहेत। ससून रुग्णालयानं दादासाहेब गायकवाडकडे जेवढे रुग्ण सोपवले होते तेवढे रुग्ण आता तिथे नाहीयेत। ही देखील एक गंभीर गोष्ट या निमित्तानं समोर आली आहे। दरम्यान या रुग्णांची चौकशी करण्यासाठी जेव्हा रुग्णांचे परिचित तिथे जात आहेत तेव्हा दादासाहेब गायकवाड उडवाउडवीची उत्तर देतोय, तर ससून रुग्णालय आता हात झटकते। एकदा संस्थेकडे रुग्ण सोपवले की आमची जबाबदारी संपते, समाज कल्याण आणि धर्मादाय आयुक्तांची जबाबदारी सुरू होते असं ससून मधल्या संबंधित अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। यातील काही रुग्णांना गंभीर जखमा झालेल्या असून त्यातून रक्त वाहतोय किंवा पू वाहतोय। दुर्दैवाची बाब म्हणजे यातील एका रुग्णाला महिला पाणी पाजत असल्याचं एबीपी माझाच्या टीमला आढळलंय। एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी त्या महिलेला त्याबाबत विचारलं असता त्या वयोवृद्ध रुग्णाची आपण मुलगी असल्याचं तिने सांगितलंय। मग तुम्ही तुमच्या वडिलांना घरी का घेऊन जात नाही असं एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी त्या महिलेला विचारलं असता आपल्याला याबाबत काहीही बोलायचं नाही असं ती म्हणाली आहे। यातून ढासळलेल्या कुटुंब व्यवस्थेचं भीषण वास्तव समोर येतंय। आई वडील म्हातारे झाले की त्यांची देखभाल करण्याची आपली संस्कृती विसरून त्यांना निष्ठुरपणे रस्त्यावर सोडून दिलं जातंय। कौटुंबिक मूल्य रसातळाला जात आहेत याचं हे निदर्शकच आहे आणि पुण्यामधला हा सगळा गंभीर प्रकार आता समोर आलेला आहे। ससून रुग्णालय आणि पुणे पोलिसांकडून जे वृद्ध नागरिक ज्यांचे कोणी नातेवाईक सापडत नाहीत अशांना एका संस्थेकडे सोपवलं जातं। अपेक्षा ही असते की ही संस्था या वृद्धांचा व्यवस्थित सांभाळ करेल, जर उपचारांची गरज असेल तर उपचार करेल। मात्र या संस्थेने हे सगळे 16 वृद्ध अक्षरशः पुण्यातील घोरपडी भागामध्ये उघड्यावरती ठेवलेले आहेत। या सगळ्या वृद्ध रुग्णांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत ते हे दादासाहेब गायकवाड, जे दादासाहेब गायकवाड या संस्थेचे प्रमुख आहेत। काय नाव आहे तुमच्या संस्थेचं? सर्वप्रथम मी एबीपी माझा या परिवाराचे चॅनेलचे या जागेवरती मी आभार व्यक्त करतो। थँक्यू। तुमच्या संस्थेचं नाव सांगा। माझ्या संस्थेचं नाव आहे रुग्ण आधार फाउंडेशन, संचलित आज खुर्दाश्रम अनाथ आश्रम। तुमची संस्था नोंदणीकृत आहे? हो। तुमच्याकडे हे रुग्ण ससूननी सोपवलेत? माझ्याकडे पोलीस प्रशासन आणि ससून हॉस्पिटल हे दोन्ही माझ्याकडे सोपवलेत। आता इथे किती रुग्ण आहेत? आता 16 रुग्ण आहेत। मग ह्या रुग्णांना, ज्यापैकी अनेक रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेमध्ये आहेत, तुम्ही असं उघड्यावरती का घेऊन आलेला? हे पहा, मी ज्या जागेवरती आजी आजोबांचा सांभाळ करतो ती बिल्डिंग आहे एका ॲडव्होकेटाची, प्रसिद्ध ॲडव्होकेटाची। त्याला मी 25,000 रुपये महिना भाडं देतो आणि आता त्यांनी मला 10,000 रुपये वाढवायला सांगितलेले आहेत। तर 35,000 रुपये भाडे हे माझ्याकडे नाही आहे, मी पैसे ते भरू शकत नाही आहे। त्यामुळे 2017पासून 8 वर्षापूर्वीपासून पुणे महानगरपालिकेला मी पत्रव्यवहार करतो आहे की बेवारस आजी आजोबांना सांभाळण्यासाठी मला 40 गुंठे जमीन द्या किंवा मला एखादी बिल्डिंग द्या, आणि ते बी मी फुकट मागत नाही, त्यांचे उपकार आमच्यावरती नको आहे। तुम्ही यांचा उपयोग करता किंवा यांना तुम्ही दावणीला बांधले असं नाही वाटत तुम्हाला? गायकवाड नाही गरज आहे नाही। हे बघा, जेवढे लोक आहेत तेवढे हे तंदुरुस्त आहेत। तुम्ही म्हणताय तंदुरुस्त आहेत, यांच्या पायातून हा पू येतोय, रक्त येतंय, कसे तंदुरुस्त म्हणायचे? नाही, यांना आम्ही ससून हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी दाखल करणारच होतो। कधी? त्यांच्या हे बघा, आम्ही त्वरित त्यांच्या या ताई कोण आहेत? त्यांचे नातेवाईक आहेत ते, त्यांच्या नातेवाईकांनी आमच्याकडे त्यांना सादर केलेलं आहे
आम्ही त्यांना म्हणलो होतो की आमच्याकडे आम्ही फक्त बेवारस लोकांनाच सांभाळतो, तर लोकांना सांभाळतो, नातेवाईकांच्या लोकांना सांभाळत नाही. त्यांनी विनंती केल्यावरनं जसे आहेत तसेच आमच्याकडे सादर केलेले आहेत. ताई, तुम्ही 1 मिनिट बोलाल का जरा? हे तुमचे नातेवाईक आहेत, तुम्ही असं यांना उघड्यावरती ठेवलंय? ठीक नाही नाही, तुम्ही बोलाल. तुमचे कोण आहेत? हे तुमचे वडील आहेत? बरं ठीक आहे, नका बोलू. मी विचारलं तुम्हाला. तुमचे वडील आहेत, असे उघड्यावरती राहत आहेत आणि तुम्हाला बोलायचं नाहीये. ठीक आहे. मी ससूनला हे रुग्ण सांभाळण्यासाठी एवढा मोठा ससूनला निधी येतो, अनेक माध्यमातून वेगवेगळे पैसे येतात. ससूननी सांभाळ करायला पाहिजे या लोकांना. 100% करायला पाहिजे. माझं तेच म्हणणं आहे. पहिल्यांदा तर नातेवाईकांनी करायला हवा. आता नातेवाईक आपण बघितलं समोर उभे आहेत ते. बघा, ठीक आहे, ज्याचा त्याचा प्रश्न येतो. दुर्दैवी बाबा आहे. तर शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर फोनवरून आपल्या सोबत आहेत. धंगेकरची खरं तर पुण्यातल्या अनेक मोठ्या प्रश्नांना तुम्ही कायमच वाचा फोडत असता, त्या संदर्भात हिरिरीनं तुम्ही बोलत असता. पुण्यामधला खूप गंभीर आणि खूप अत्यंत चिंतेचा विषय समोर येतोय. 16 वयोवृद्ध व्यक्ती सध्या रस्त्यावर आहेत, त्यांच्यावर उपचार करता येत नाहीयेत आणि जी व्यक्ती त्यांचा सांभाळ करते ती व्यक्ती देखील आता उडवाउडवीची उत्तर देत आहेत. काय केलं पाहिजे या सगळ्या प्रकरणी? तुम्ही काही पुढाकार घेणार आहात का? नाही, याच्यामध्ये पहिली गोष्ट ससून मधल्या जे अधिकारी ते ज्यावेळेला ताब्यात देतात त्यावेळेला ज्यांच्या ताब्यात दिलं त्यांची परिस्थिती त्यांनी बघितली पाहिजे. कारण त्यांना अनुदान देतंय का सरकार, ती जागा सरकारने दिली आहे का, त्यांचं पोट जे काय अनुदान आहे त्या अनुदान संस्था आहे का, माणूस कसा करत असं, हे सगळी माहिती त्यांनी घेतली पाहिजे. आणि एक तर याच्यामध्ये ससूनच्या जे बेवारस आहे ते ससूनचं स्वतःच त्या ठिकाणी वृद्धाश्रम पाहिजे. कारण बाकीचे लोक कसे संभाळतात, काय संभाळतात, त्यांची जबाबदारी निश्चित काय हे सगळं शोधलं पाहिजे. पण मी दादासाहेब गायकवाडचं नाव ऐकलंय, मी ते करतात गोरगरिबांना मदत. आता त्यांची ताकद किती हे सगळं शोधलं पाहिजे आणि त्यांना जबाबदार धरण्यापेक्षा तर ससूनचे जे अधिकारी त्यांच्या ताब्यात त्यांना जबाबदार धरलं पाहिजे. धंगेकरजी, तुम्ही म्हणता या सगळ्याची जबाबदारी ससून रुग्णालयाची आहे. तुम्ही स्वतः सत्तेमध्ये आहात, सत्तेतल्या पक्षामध्ये आहात. तुम्ही या संदर्भात काही पुढाकार घेणार आहात का? तुम्ही काही या सगळ्या संदर्भात वरिष्ठांशी जाऊन बोलणार आहात का? सरकारच्या मंत्र्यांशी जाऊन बोलणार आहात का? यासाठी काही प्रयत्न कराल का तुम्ही? याच्यामध्ये आज मी ससूनची टीम त्यांच्याशी फोनवर, आता तुमचा फोन ठेवला की त्यांच्याशी बोलणार आहे. पण दादा गायकवाड म्हणजे माझ्या परिचित आहेत, थोडे कुठेतरी मी भेटलो त्यांना. पण ते काम करत असतो, पण त्याला कितपत सरकारचं अनुदान हे असेल तो कुठं आणणार हे सगळं करायला? त्याची प्रामाणिक भावना बी असू शकते, पण तो हे सगळं कुठं करणार? तो बी ससूनमध्ये असतो, मदत करत असतो लोकांना. ती सरकारची जबाबदारी आहे, त्या प्रशासनाची जबाबदारी आहे. आणि जे ताब्यात देतात तेव्हा त्यांनी जाऊन तिथं व्हिजिट केली का, तिथं काही सोय आहेत का, ह्या सगळ्या बघितलं पाहिजे. आणि आता पुणे शहरामध्ये अनेक वृद्धाश्रम असे सरकारचं अनुदान घेत आहेत, पण तिथं गोरगरिबांना कोण तिथं एंट्री देत नाही, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना. त्याची एक चौकशी झाली पाहिजे. आणि जे जे अनुदान देत आणि ज्यांनी सरकारच्या जागा लागल्या आहेत, सरकारचं अनुदान घेतलंय, त्या वृद्धाश्रमची एक चौकशी केली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य बेवारस कोण कोण लोक ठेवलीत याची चौकशी केली पाहिजे. नक्कीच सगळ्यात आता प्राथमिकता आहे ते वृद्धांपर्यंत मदत पोहोचण्याची आणि त्यांच्यावर उपचार करण्याची. धंगेकरजी, आपण अपेक्षा व्यक्त करूयात की त्यांच्यापर्यंत ही लवकरात लवकर मदत पोहोचवण्यासाठी तुम्ही देखील प्रयत्न कराल. खूप धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.